बीड, धाराशिव, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक जी आहे ती आता पार पडते। तिचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। एकंदरीत आपण आता धाराशिव जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत आणि या संपूर्ण निवडणुकीचा केंद्रबिंदू जी आहे ती धाराशिव जिल्हा आहे आणि याच ठिकाणी सगळी प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। या ठिकाणी बॅलेट बॉक्स जे आहेत त्याची साफसफाई या ठिकाणी करण्यात येते। त्याचं कारण असं आहे या निवडणुका जी आहेत ती बॅलेट पेपरवरती होणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे आजपासूनच ह्या निवडणुकीचे उमेदवारी अर्ज जी आहे ती भरायला सुरुवात झालेली आहे। काय नेमकं आज काय केलं आपण सर त्याच्यामध्ये? बॅलेट बॉक्समध्ये याची सर्व्हिसिंग केलेली आहे। याच्यामध्ये ते स्प्रिंगच्या माध्यमातून जे लॉकिंग केलं जातं, स्प्रिंगच्या माध्यमातून जे लॉकिंग केलं जातं त्या लॉकिंगची सर्व्हिसिंग केलेली आहे आणि जेणेकरून सुरक्षित आणि लॉकिंगच्या साह्यानं या मतपेट्या व्यवस्थित राहतील। आणि आता ही पेट्या कुठे घेऊन जाणार तुम्ही? या मतपेट्या सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात असतील, ज्यानंतर याच्या पुढची प्रोसेस हे माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार त्यानुसार होईल। एकंदरीत आपण पाहिलं तर ह्या पेट्या ज्या आहेत ह्या साफसफाई करून ह्या पेट्या योग्य ज्या ठिकाणी जाणार आहेत जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानुसार त्या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत। 16 म्हणजे 18 जूनला या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि 22 जूनला या मतदान प्रक्रिया झाल्यानंतर निकाल जे आहेत या विधान परिषदेचा लागणार आहे। एकंदरीत अशा 3 जिल्ह्याच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।